तिसरा विषय जो होता की तुम्हाला माहिती आहे पुण्याला 22 लोक गावठी दारू पिऊन मेले। ह्या 22 लोकांमध्ये इथे चर्चा झाली आणि ज्या वेळेला पुण्याला अशा प्रकारचं झालं, ताई गेल्या तिकडे, ताई बघून आल्या। अतिशय म्हणजे दुर्दैवी घटना आहे की कोणतरी हलक्या घाणेरड्या पद्धतीची दारू बनवतो, विकतो, गरीब लोक ते पितात आणि मरतात। याच्यात 13 पोलीस सस्पेंड केले, 13 राज्य उत्पादन शुल्काचे सस्पेंड केले। पण ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे त्यांना कोणाला सस्पेंड केलेलेच नाहीयेत। मी राज्य उत्पादन शुल्क खात्याची हातभट्टी रोखण्याची जबाबदारी, अवैध दारू रोखण्याची जबाबदारी, तिकडे कसं आहे डिव्हिजन असते, डिव्हिजनचं काम काय, दुकानांना व्हिजिट करणं, हॉटेलला व्हिजिट करणं, रेस्टॉरंट बार वेळेवरती चालू होत आहेत की नाही बघणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघायला लागतात। फ्लाइंग स्क्वॉडची जबाबदारी काय की अवैध दारू रोखणं। इथे डिव्हिजनल फ्लाइंग कमिशनर, डिव्हिजन फ्लाइंग डीडीसी, डिव्हिजनल फ्लाइंग स्क्वॉड आहे। डिव्हिजन फ्लाइंग स्क्वॉडची जबाबदारी आहे की हातभट्ट्या, अवैध दारू हे सगळं पकडणं, हे सगळं रोखणं। आणि ह्याच्यामध्ये मेन काम कोण करतं? कॉन्स्टेबल, जे ह्या हातभट्ट्यांच्या दारूवरती जाऊन पैसे गोळा करतात, ज्यांना सगळं माहीत असतं, यांना कोणालाही अजूनपर्यंत तिकडे हात लावलेला नाहीये। लोकल फ्लाइंग स्क्वॉडचे लोक तुम्ही सस्पेंड केले, डिव्हिजन फ्लाइंग स्क्वॉड जी आहे, डिव्हिजनल फ्लाइंग स्क्वॉड, याला का सोडलं? हे कोणाचे जवळचे लोक आहेत? यांच्यापैकी कोणावर काय कारवाई करणार नाही? म्हणजे तुम्ही ज्या बाकीच्या सगळ्या लोकांना, तुम्हाला ज्यांना लटकवायचे होते त्यांना लटकवले, परंतु ज्याची मूळ जबाबदारी आहे, ज्याला जबाबदार धरला पाहिजे, अशा माणसाला तुम्ही हात लावत नाहीये। तिकडच्या एसपीला, एसपी काय जबाबदार नाही? आपल्याकडे मुंबईत काही गोष्ट झाली तर पहिला कोणाला धरतो आपण? डीसीपीला पकडतो ना। एसपीला कोण विचारत नाहीये की तुम्ही काय केलं, मारलेत कोणाला? ज्यांचा संबंध होता, संबंध नव्हता, अशा लोकांना तुम्ही फक्त सस्पेंड करून आमच्या डोळ्याला पाणी लावायचं काम केलंय। परंतु डिव्हिजनल फ्लाइंग स्क्वॉडचे लोक, महाराष्ट्र फ्लाइंग स्क्वॉडचे लोक, किती केसेस केल्या महाराष्ट्र फ्लाइंग स्क्वॉडने आतापर्यंत त्या डिव्हिजन मध्ये? का त्यांना माहित नाहीये का यांचे ठरलेले हप्ते फक्त मिळाले की तुम्ही काही करा, लोक मेली तरी चालतील? आता हे लोक जे सस्पेंड झालेत ते परत काही दिवसांनी येतील, पण ज्यांच्यावरती मूळ जबाबदारी आहे या लोकांना तुम्ही कोण हात लावत नाहीये का? आता ते कोणाच्या तरी जवळचे आहेत म्हणून, तिकडे तसा अहवाल गेलाय म्हणून? आणि म्हणून पुन्हा एकदा या निमित्ताने माझी मागणी आहे की पुणे दारू हत्याकांडामध्ये जे लोक मेलेत त्यांच्या मृत्यूला जबाबदार जे लोक आहेत, जे लोक पुणे पिंपरी चिंचवड या शहरातले ज्यांच्यावरती हातभट्टी रोखण्याची जबाबदारी आहे, या हातभट्टी रोखणाऱ्यांवरती तुम्ही काही कारवाई केलेली नाही, त्यांच्यावरती काय कारवाई करणार हे देखील या प्रस्तावाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे। तसं बघायला गेलं तर खूप विषय आहेत, पण मला माहिती आहे की वेळेचं बंधन, ठरावाची लांबी रुंदी एकंदर बघता, आणि माझ्याकडे काय खालून लिहून येत नाही, मलाच वाचावं लागतं, अभ्यास करावा लागतो। सगळे जर आलं असतं लिहून तर बोललो असतो अजून, पण हे 3च विषय मी आता बोलतोय। या 3 विषयावरती सरकारने गांभीर्यपूर्ण विचार करून योग्य ते उत्तर द्यावं, आणि सरकार आजही आपल्या मताशी प्रामाणिक आहे हे दाखवण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे। उत्तरामध्ये त्याची अपेक्षा आहे। याच्यात जर उत्तरं जर सरकारने अधिकाऱ्यांना वाचवण्याची जर दिली तर आम्ही असं समजू की हे सरकार देखील ह्या भ्रष्टाचारांच्या मागे उभं आहे, आणि म्हणून माझी मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी कृपया अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सरकारची विचारधारा अतिशय स्पष्ट करावी आणि ह्या प्रस्तावाला न्याय द्यावा। आपण एवढा वेळ मला बोलायला दिलात, मला आपण संधी दिलीत त्याबद्दल आपले आभार मानतो। धन्यवाद।